ही भाजीची रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल. आणि खूप सिंपल पद्धतीने भाज्या आहेत, कारण आपल्याकडे एवढा वेळ नसतो, वर्किंग महिलांकडे तर अजिबात वेळ नसतो. त्यामुळे ह्या साध्या सिंपल आणि झटकीपट बनणाऱ्या भाज्याच मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. कारण आपण किती जरी म्हटलं खूप छान पद्धतीने भाज्या बनवणार वेगवेगळ्या पद्धतीने, पण आपल्याकडे एवढा वेळ नसतो. मलाही माहिती आहे आणि तुम्ही पण ह्याच्यासाठी ॲग्री करालच. चला तर मग मी माझ्या पद्धतीची सिंपल साधी सरळ अशीच मेथीची भाजी दाखवते. थोडीशी वेगळी आहे, बट खूप छान चवीला लागते. आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर एक कढई घ्यायची. एक कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं. तेलामध्ये छान ठेचलेलं लसूण टाकायचं, हिरव्या मिरच्या टाकायच्या, ते छान फ्राय करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये वॉश करून घेतलेली मेथीची भाजी टाकायची. मेथीची भाजी छान मिक्स करून घ्यायची. नंतर त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला मुगाची डाळ आणि मसूरची डाळ. मसूर आणि मुगाची डाळ 5 मिनटं भिजू ठेवायची आणि ती त्याच्यामध्ये टाकायची. नंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, छान मिक्स करायचं आणि त्याला प्लेट ठेवून एक वाफ येऊ द्यायची. छान वाफ आली की भाजी ऑलमोस्ट 50% शिजते. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि नंतर राहिलेली 50% भाजी आपल्याला शिजू द्यायची. आणि ती भाजी खूप छान लागते. साधी सिंपल आणि भाकरीबरोबर तर खूप छान लागते. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असतील तर मला कमेंट करून नक्की